आज आपण नारळाच्या वड्या बनवणार आहोत। तर नारळाच्या वड्या बनवण्यासाठी आपण आधी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे। ते 2 पेले मी ओलं खोबरं घेतलं आहे। मोजून घ्यायचं 2 पेले, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आपलं। तर त्याप्रमाणे मी 2 पेले घेतलेले आहे आणि या 2 पेल्यासाठी 1 पेला साखर आपल्याला लागणार आहे। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नाविन्यपूर्ण रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि कमेंट करायला विसरू नका। त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये साखर घालून घेतली आणि थोडंसं पाणी घालून घेतलं। म्हणजे पाणी एवढं घालायचं की आपली साखर मेल्ट करता आली पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे साखर थोडी बुडाली पाहिजे असं पाणी घालायचं। आणि फास्ट गॅसवर आपण ते पाक बनवून घ्यायचं। आणि पाक थोडा कडक बनवायचा, कारण कडक यासाठीच बनवायचा की आपण याच्यामध्ये नंतर ते ओलं खोबरं घालणार आहोत। तर ओल्या खोबऱ्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि मग ते पुन्हा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर, पाकामध्ये टाकल्यानंतर ते पुन्हा ओलसर होतं। आणि मग त्याच्यातलं पाणी जर आटवायला गेलं तर मग ते जे आपलं नारळाच्या वड्या करतो आपण, त्याचा कलर चेंज होतो। जास्त लालसर कलरवर ते आटेपर्यंत लालसर कलर होतो। तर त्यामुळे पाक थोडा कडक करायचा आणि नंतर मग खोबरं घालायचं त्याच्यामध्ये आणि पुन्हा ते चांगलं आटवून घ्यायचं। आणि याला तूप लावून वड्या थापून घ्यायच्या।